जळगाव शहरातील कांचननगरातील उज्ज्वल चौक येथे रोहितराव जवळ विद्युत वाहिनीची मोठी तार लोंबकळत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे। विद्युत रोहितराव जवळ असलेली ही तार लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जीवाला जर बरे वाईट झाल्यास याला कोण जबाबदार राहील असा सवाल नागरिकांनी यावेळी उपस्थित केला आहे। या परिसरात नेहमीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजेचे फॉल्ट होत असून तारा स्पर्श झाल्यामुळे मोठे फॉल्ट होत असतात। त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता लवकरात लवकर महावितरणने या प्रभागातील विजेच्या तारा या लवकर दुरुस्त कराव्या अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे। या संदर्भात स्थानिक नागरिकांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। नेमकं या बाबतीत ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। कांचननगरमध्ये उज्ज्वल चौकामध्ये सकाळी मेन MSCBची मोठी वायर होती, गाडीला टकरवली, मोठी दुर्घटना होता वाचली। MSCB याकडे लक्ष देत नाही, वारंवार फोन करूनच नाही, फोन उचलत नाही, येतो कळवतो। इथं मोठे दुर्घटना होताना वाचली। सकाळी लहान मुलं क्लासेसला जातात, शाळेत जातात, अक्षरशः जमिनीला लमकलेले। इथून MSCB याच्याकडे दुर्लक्ष करते आणि फोन करवा तर फोन उचलत नाही। एखाद्या नागरिकाचा जर जीव गेला तर याला MSCB जबाबदार राहणार आहे। वारंवार कंप्लेंट करून संधी ते लक्ष देत आणि असा विषय अक्षरशः तार स्पर्श होतो। इथं गाडी चालवताना सुद्धा डोक्याला लागतो तार डायरेक्ट इथं, तरी पण MSCB याकडे लक्ष देत नाही असा विषय आपण पाहू शकतात की इथं अक्षरशः हे मोठी मेन सर्व्हिस वायर आहे, अक्षरशः जमिनीला लमकलेली। गाडी चालवताना अक्षरशः डोक्याला लागते ती असा विषय। आजच सकाळी इथे मोठा जो गोप लावलेला आहे DPवरून, तो गोप अचानक शॉर्ट होऊन खाली जमीन लेवलला पडलेला आहे काय, आणि येता जाता तो प्रत्येकाला तो अडतोय, लहान मुलांनाही अडतोय। एखाद्या वेळेला कोणाचा नागरिकाचा इथे जीव जाण्याची शक्यता आहे। ते लवकरात लवकर काम MSCBने करावं ही त्यांना आग्रहाची विनंती करतोय, कारण याची सरी जबाबदारी काही अनर्थ घडला तर MSCB जबाबदार राहणार आहे। किती दिवसापासून काका ही तार अशी आहे आणि वारंवार या ठिकाणी फॉल्ट पण होत आहे? ही आता आज सकाळी पडली, पण असे वारंवारच ही पडत राहते इथे काय। यापूर्वी 2-3दा असा घटना घडलेली आहे वायर पडण्याची खाली, आणि आज परत सकाळी तसंच झालं आहे। त्याच्यामुळे वार्डातली सर्व लाईन बंद पडलेली आहे। कुठला परिसर आहे? हा कांचननगरचा उज्ज्वल चौकाचा भाग आहे। गणपती मंदिराच्या जवळ DP आहे तिची काय, त्या DPहून तो गोप वारंवार येथे पडण्याची हे चालू आहे। नाव सांगा। मी हिरालाल पाटील, कांचननगर। ही वायर जवळजवळ 15-20 दिवसापासून खाली लोंबकलेली होती, तरी त्यांना सांगून थकून गेलो तरी ते आले नाही। अक्षरशः ही वायर तुटून गेली, खाली येऊन गेली। कोणी एखादी व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, त्यांना ऐकल्यानंतर काही कळत नाही। आम्ही वारंवार सांगतो किंवा कांचननगर आहे, आनंद DP बघा, तरी बघत नाही ते लोक, ऐकत नाही। बाहेरचे लोक आकडे घेतात, ते सुद्धा बोलतो आम्ही, तरी ते बघत नाही। काय आम्ही राहायचं की काय करायचं कांचननगरमध्ये? त्यांना तुम्ही राहू नका, कांचननगर घर बदलून घ्या, पण इलेक्ट्रिकचं सांगू नका आम्हाला, आमच्या अशक्य काम आहे बघा असं ते MSCBचे लोक म्हणतात। उडवाउडवीची उत्तरं उडवाउडवीची उत्तरं देतात, एक तिकडे गेल्यानंतर मिळत नाही, काही नाही। काय मागणी आपली? वीज पुरवठा व्यवस्थित सुरळीत व्हायला पाहिजे, जेणेकरून खंडित नको व्हायला पाहिजे, आणि चांगली सुविधा द्यायला पाहिजे MSCBने। जे लोक लाईट बिल मीटर वगैरे भरतात त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। नाव सांगा आपलं। माझं नाव सुनील सपकाळे।